काय आपल्याला वाचायला आवडतं हे ठरवण्याच्या आधीच अनेक पुस्तकं माझ्या आसपास होती, ज्याच्यामध्ये मला सुरुवात करायला आवडेल लहान मुलांच्या पुस्तकांपासून. कारण काय बालसाहित्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बालसाहित्य हे जगभरात खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोचत असतं. त्यातलंच माझं अत्यंत लाडकं पुस्तक लहानपणी होतं आणि आत्ता मोठं झाल्यावर सुद्धा वाचायला आवडतं, ते म्हणजे देनिसच्या गोष्टी. मूळ रशियन गोष्टी आहेत. देनिस या मुलाच्या अनुभवविश्वाबद्दलच्या या गोष्टी आहेत आणि हे पुस्तक माझ्याकडे, माझ्या बहिणींकडे लहानपणापासून होतं. त्यातल्या गोष्टी वाचून आम्ही मोठे झालो. माझ्या आईनी यातल्या अनेक गोष्टी मला वाचून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे देनिसच्या गोष्टी हे खूप लाडकं पुस्तक आहे. लहानपणी मला रोल्ड डालची पुस्तकं वाचायला खूप आवडायची. चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी नावाचं त्याचं जे पुस्तक आहे, त्याच्यावर एक फिल्मसुद्धा बनली आहे. ती सुद्धा खूप आवडती फिल्म होती. हे जे पुस्तक आहे डॅनी द चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड, ते एका लायब्ररीतनं मी पळवलेलं पुस्तक आहे. तर एका शाळेच्या लायब्ररीतनंच आहे. तर हे पुस्तक मी असं एका उन्हाळ्याच्या सुट्टीत ठरवलं होतं की आपण ट्रान्सलेट करायचं मराठीत, आणि त्याची मी सुरुवातसुद्धा केली होती. तर इंग्लिश टू मराठी भाषांतराची पहिली ओळख या पुस्तकामुळे माझी झाली. पण रोल्ड डालची पुस्तकं लहान मुलांसाठी आणि अर्थातच मोठं झाल्यावर वाचायला पण फार इंटरेस्टिंग आहेत.